मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीत मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विजयी होतो। माझ्या पक्षाने माझे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी माझ्या विजयासाठी आणि माझ्या असंख्य शिवसैनिकांनी, अगदी तळागाळातल्या शिवसैनिकांनी मी निवडून यावं म्हणून अहोरात्र प्रयत्न केले। हा विजय सर्व शिवसैनिकांचा आणि माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे आणि हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करत आहे। ज्या निष्ठेने, ज्या तडफेने सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि शिवसैनिक लढले, मी सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि बाळासाहेबांचा हा आशीर्वाद असाच आमच्या शिवसैनिकांवरती कायम राहो अशी मी आज प्रार्थना करतो। खरी तर भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे यांची खरी तर ही लढाई पाहायला मिळत होती, कारण की किरण शेला तुमच्या अपोजिट होते। काय सांगा? बघा, आम्ही नेहमी ही घोषणा देतो की मुंबई आहे आमच्या साहेबांची, नाही कोणाच्या बापाची। ही घोषणा आम्ही नेहमी देतो आणि ही घोषणा आज आम्ही सत्य करून दाखवलेली आहे। शिवसेना पदवीधर असो, आता शिक्षक असो, मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच आहे आणि ते सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना। शिक्षक मतदारसंघामध्ये देखील आम्ही विजयाच्या अंतिम टप्प्यात आहोत। त्यामुळे मुंबईतले शिक्षक, मुंबईतले उच्च शिक्षित हे तर शिवसेनेबरोबर आहे, हे आज सिद्ध झालेलं आहे, अधोरेखित झालेलं आहे। अधिकृत आकडेवारी मला 44,790च्या आसपास मतं पडलेली आहेत आणि पदवीधर मतदारसंघाच्या इतिहासात ही सगळ्यात जास्त मतं आहेत आणि मी प्रतिस्पर्ध्यावरती 26,026 मतांनी मात केलेली आहे। ही देखील पदवीधर मतदारसंघामधला हा आजवरचा उच्चांक आहे। शिवसेनेचा हा ट्रेंड पदवीधर मतदारसंघात गेले 30 वर्ष पाहायला मिळतोय, परंतु ह्या वेळेची निवडणूक सैनिक रस्त्यावर उतरून लढले आणि ती लढाई केवळ माझी नव्हती, तर ती शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाची आहे असं समजून शिवसैनिक लढला, तो जिंकला आणि म्हणून ही लढाई माझ्या हातात तर नव्हतीच, ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात होती, ही उद्धव साहेबांच्या हातात होती, ही आदित्य साहेबांच्या हातात होती आणि त्यांनी या लढाईत मला विजयी केलं असं मला वाटतं। वारंवार विरोध केला जात होता की मुस्लिम मतं लोकसभेमध्ये पडली आणि त्यामुळे कुठेतरी मोठा विजय मिळालेला आहे। आपण पदवीधरची यादी मी उद्या आपल्याला पाठवून देतो, ती जरा तपासून बघा आणि 1,20,000 मध्ये किती मुस्लिम आहेत ते बघा आणि त्याच्यानंतर मला हा प्रश्न विचारा। कोकण पदवीधरमध्ये भाजपला एक मिळालेला असलं तरी नाशिकच्या जागेची चुरस सुद्धा कायम आहे, मुंबई शिक्षक या पदाची या जागेची चुरस सुद्धा कायम आहे। दोन्ही जागांवर विजयाचा विश्वास मला अजूनही वाटतो। मुंबई शिक्षक जर आम्ही जवळपास जिंकलेलो आहोतच, फक्त अधिकृत अजून निकाल बाकी जाहीर व्हायचा आहे। नाशिकमध्ये चुरस आहे, नाशिक देखील आम्ही जिंकू असा आमचा विश्वास आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जे उमेदवार लढलेले आहेत हे तीनही उमेदवार विजयी होतील आणि शिवसेनेचा डंका पुन्हा एकदा वाजेल ही मला खात्री आहे आणि हा माझा विश्वास आहे।